करतेस? पोहे बनवते. शिरा बनव ना. गप गा. ते सारखी सारखी गोड खात असतेस. मला आवडतो शिरा म्हणून बनव. ताई मी पोहे बनवणार आणि तू लहान आहेस म्हणून तू जे सांगशील ते मी करणार नाही, कळलं? मी शिरा बनवणार नाही, पोहे बनवणार. खायचं तर खा, नाही तर उपाशी राहा. हे घे खा. हे काय? दिसत नाही तुला? पोहे आहेत. असे कसे? तुला खायचे तर खा माऊ, उगाच नावं ठेवू नकोस. सगळेजण लाड करतात ना म्हणून नखरे आले तुला. ठीक आहे, नाही खायचं ना तर खाऊस. एक दिवशी उपाशी राहिलीस तरी चालेल. काय ग शोभे, पोहे केलेस वाटतं? हो. हल्ली सकाळी सकाळी मला ना खूप भूक लागते ग. आता पण खूप भूक लागलीये. घे. माऊ, चक्क तुझी प्लेट मला देतेस? हो, बघ तुझी लेक कशी बनवते पोहे. अगं काही नाही, तिला शिरा हवा होता ना, तो केला नाही म्हणून नखरे करते ती. का बस. अरे खा ना. हा. छान झालेत ना? हो, मीठ जरा कमी पडलंय. शोभा वहिनी, वहिनी, हा वहिनी, ते जरा ना राहुलचं शर्ट अल्टर करायचं होतं. अगं पण हे घरी नाही आहेत. अहो मग काय झालं, मोहन दादा नसले म्हणून काय झालं, पण तुम्ही माप तर घेऊ शकता ना. राहुल आणलाय मापाला. पोहे केले वाटत. नाही, उपीट केलंय. काय वहिनी तुम्ही मजाकच करता. द्या बरं. वहिनी काय केलंय? केवढी हळद टाकली तुम्ही. काय होते, काय झाले काय? कम ना. काय झाले काय एवढं? वहिनी, तुमच्यात शेंगदाणा करपून टाकतात पोह्यात? अरे यात शेंगदाणे. हा आहे ना. मला वाटलं काय म्हणू की. तरी नशीब तू मोन जेवण बनवतोय म्हणून यांची मजा नाही तर नुसता दूर झाला असता खाण्यापिण्याचा. नाही तर काय. हे अंजे, तुला दात काढायला काय झालं? तुला काय वाटतं मला जेवण करता येत नाही? वाटायचं काय त्यात, डोळ्यांनी बघितलं मी आता. अंजे, हे अति होतंय. हा यात पण सगळं आतीत झालंय. बाई पोहे बनवता येत नाही, जेवण काय बनवतील देवाला माहित. घ्या हो मावशी तुमच्या लेकीचे पोहे. ठीक आहे, तुम्हाला असं जेवण बनवून दाखवेन ना, नाव सांगणार नाही शोभा मात्रे. बोट चाटत बसाल. हा शोभा, बनवूनच दाखवते जेवण. राहुल, अंजली, तुम्ही दोघे या जेवायला. लीलावती तू पण ये. हा ठीक आहे ठीक आहे. या या जेवायला या. हा नाही नको. नाही येतो ना. येतो आम्ही वहिनी, तुम्ही करा तयारी. नको नका. अरे जाऊ ना. शोभा, बनवूनच दाखव जेवण, नुसताच दूर कर. कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, मिरची. हा तांदूळ, डाळ, तुरडाळ, मूग डाळ. बरोबर. आता कांद्यावर हिंग, मोहरी कांद्यावर टाकून परतवून घेणे. त्याआधी शेंगदाणे भाजून घेणे. शेंगदाणे
1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी शेंगदाणे घेतले. त्यात गुलाबी रंगावर परतावा. आधी शेंगदाणे भाजून घेणे. शेंगदाणे घेतले होते ना. नाही का, विसरले बहुतेक. आता कढई ठेवून गॅसला. हा, गॅस. आता 7 चमचे साखर घालणे. शेंगदाण्यात साखर असेल, पुस्तकात लिहिले म्हणजे असेल. 1 2. त्यात तेल टाकणे. बाई, सगळं करपलं. आता काय करू? दीपा, काहीतरी करपल्याचा वास येतोय ना? हो ग, मला वाटतं शोभा वहिनींनी चांगलंच काहीतरी करपवले. चल बघूया. चल बघूया. वहिनी, ओ वहिनी. हा, काय का? काय हो? कसला वास येतोय? वास? कसला वास? काहीतरी करपल्याचा. करपल्याचा नाही ग. हे बघ, मी तर अजून जेवणाची तयारी सुद्धा नाही केली. म्हणजे काय करायचंय ते अजून ठरवते. तर खरपल्याचा वास कुठून येणार? ए शोभा, खोटं का ग बोलतेस? आत्ता तर कढईत काहीतरी करपत होतं ना. ए अंजली, ते बघ, त्या मोरीत ठेवलंय. अहो बाई हो. मी तुला म्हणाले ना, तिला काही करता येत नाही जेवणातलं. कोणी सांगितलं तुला बोलायला? हा, कोणी सांगितलं तुला मध्ये मध्ये बोलायला? माझ्याच घरात राहतेस, माझ्या हातचं खातेस आणि मलाच वर बोलून दाखवतेस. चल घराबाहेर हो. काही तुला जेवायला वगैरे मिळणार नाही. उपाशी राहा. चल. अहो वहिनी, अहो तिच्यावर कुठं रागवताय? एवढंच लेकरू ते काय? तू पण निघ आता. जेवण झालं ना की बोलवेन तुला. हा, जा. ठीक आहे, चल ग. जेवणाचं काय करू? सुधा शांती भवन, हा जेवणाचं पार्सल हवं होतं. अरे कुठे जायचंय? पाठारेवाडी. हा, हीच पाठारेवाडी. कोणाच्या घरी जायचंय? नाही, पाठारेवाडी चाळ एवढंच सांगितलं. अरे हो, पण म्हणजे काही नाव वगैरे सांगितलं असेल ना? सुलोचना दळवी. हा हा, सुलोचना दळवी. कोणी नवीन राहायला आले की काय? पण मला कसं माहित नाही. अरे नाही रे, इथे कोणी. ते काय पार्सल आणलंयस तू? अहो, जेवणाचं पार्सल आहे. हा, जेवणाचं पार्सल आहे? हो. बरं मग चल, ये आपण बघूया कोणी आहे का. ये. नाही, एक मिनिट, हे बघा, मला इथे थांबायला सांगितलंय त्यांनी. अरे हो, पण जेवणाचं पार्सल आहे ना. अरे खरं म्हणजे वाट बघत असेल. कोण आहे बघूया. पण ते- चल, मी अध्यक्ष आहे, तुला शोधून देतो. अहो, ओ अंजली वहिनी. हा, आपल्याकडे कोणी सुलोचना दळवी राहतात का हो? काय समीर भाऊजी, हा? ताईचे अध्यक्ष तुम्ही आणि आम्हाला विचारताय?
तुमच्यापैकी कोणी मागवलंय का हे पार्सल? नाही बाई, आम्ही तर महिन्यातून एकदा हॉटेलमध्ये जाऊन खातो. हा. ए समय अरे पण एवढं पार्सल कोणी मागवलं असेल रे? काय माहिती, पण वास तर चांगला येतोय रे. एवढे कोणाचे पैसे उतू चालले? अहो, आपल्याला काय त्याचं, पण ही सुलोचना दळवी कोण आहे? हे म्हणजे ऍड्रेस बरोबर आहे पण नाव चुकलंय वाटतं. ए काय रे, तुला माहितीये का रे? नाही म्हणजे कुठल्या मजल्यावर वगैरे राहतात, फोन नंबर वगैरे आहे का? हा, फोन नंबर आहे माझ्याकडे. अरे मग एवढा वेळ काय जेवण थंड व्हायची वाट बघत होता का रे? कर फोन आता. वहिनी, हे पार्सल तुम्ही तर नाही मागवलंय ना? नाही नाही माझं तर जेवण कधीच रेडी आहे. नाही, तो फोन लावतोय आणि तुमची रिंग वाजली. नाही माझा तेवढाच फोन आला ना. बबी मावशीचा फोन आहे. हा? अच्छा, मग घ्या ना. हा हा. हॅलो, हा बोल बबी मावशी. फोन नाही उचलत त्या. अरे त्या इथे राहतच नाही, तुझा काहीतरी घोळ झालाय. ह्या आजूबाजूच्या चाळीत जरा बघ मी बरी आहे. हो हो हो. असतील. हा जा. हा हा येईन ना तुझ्याकडे, लवकरच येईन. हा काय 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 हा हा सांगते ना मी तुला. डिलिव्हरी बॉयला आत यायला कोणी सांगितलं होतं? घोळ घालून ठेवलाय नुसता. कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला? ते देवा, आता सगळ्यांसमोर पार्सल कसं घेऊ? अंजेला जर कळलं ना की मी जेवण बाहेरून मागवलंय, आयुष्यभर ऐकवेल मला. काय करू? डिलीवरी बॉय, रुको रुको, रुक रुक रुक. तेरे को बोला था ना चाळी के अंदर नहीं आने का, क्यों आया? मॅडम, तो माणूस मला आतमध्ये घेऊन गेला. अरे तो वेड़ा है, तू शाना है ना. तेरे को समझ में नहीं आता तो क्यों आया? हाँ दो पार्सल दो. मॅडम, तुम्ही तिकडेच होतात, मग पार्सल का नाही घेतलं? तुला काय करायचंय? त्याचं शहाणपणा करू नको. सांगितलं तेवढं कर. हा त्याच्यात टाक डब्यात. टाक. टाकू नको. हा जेवण तयार आहे आता. तर राहुल आणि अंजलीला बोलवते. अंजली तर हे जेवण बघून आहे ना हडपडूनच जाईल. अंजे, राहुल, आई. मला उपाशी ठेवतेस काय? आता बघ, तुलाच उपाशी ठेवते. या या या. हा, या या. जेवण तयार आहे. हा बसा. हा राहुल बस. अंजे बस बस. आई बस ग इकडे. घ्या 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 घ्या. हा, घे. आता शोभाची मज्जा येणार आहे. मी तर हे जेवण गायब केलं होतं, मग हे परत कसं आलं? वहिनी, सगळं जेवण तुम्ही स्वतः केलंय? हा मग वा, वास पण मस्त येतोय. बघता काय? चला चला सुरुवात करा. घ्या. माऊ, तू काय तिकडे उभी आहेस? चल जेवायला बस. ये. भात पण आहे, भरपूर घ्या. हा हा. वहिनी डाळ. हा हा. गायब करून जेवण जात नाही काय?
पण मी खाऊन तर संपवू शकते ना. तू पण बैस की आमच्या बरोबर. नाही नाही तुम्ही जेवा ना, तुमच्यासाठी एवढं केलंय. मी नंतर जेवते. जेवा जेवा. भाजी काय झाली वा, मस्त. चपाती. आली खाऊन. अगो बाई, आवडलेली दिसते. हा, दे दे राहुल दे. हा भाजी. हा, भाजी हवे. हा हे घे. पापड. हा मला चपाती. हा चपाती घ्या. भाजी. पापड. चपाती. भाजी. वाटतं बाई. वहिनी अजून एक चपाती असतो तर द्या ना. अरे चपाती संपली. भात घे ना, भात घे. चालतं भात द्या ना. हा, घे. मला पण वाटत. हो हो घे. मला भात. हा घे ना. तर थोडा थोडा वहिनी जास्त खाणार नाहीत. घे. वरण. भाजी. मला आणखी भात. बाई वहिनी काय जेवण केलं होतं, काय जेवण केलं होतं सांगते तुम्हाला. वा. शोभे, जेवण मस्त होतं बरं का. हा हा. शोभे, तू पण घे बाई जेवण लवकर आता. चल. अगं भानू, कुठे होतीस तू एवढ्या वेळ? वर का नाही आलीस? मी शोभाची चांगलीच मज्जा केली. आता काय पराक्रम केलास तू? अगं ती म्हणत होती मला जेवण नाही देणार म्हणून, आणि सगळ्यांना सांगत होती मला जेवण येतं. हॉटेल मधून मागवलंय. सगळ्यांना सांगून मोकळी झाली मीच केलंय म्हणून. मी सगळं जेवण संपवून टाकलं. आता बसलीये स्वतःच उपाशी. म्हणजे शोभाताईने काहीच खाल्लं नाही? मी जर का खाऊ दिलं तर खाईल ना ती. शोभाताईनं उपाशी ठेवून तुला काय मिळालं? अगं ती मला उपाशी ठेवणार होती म्हणून मीच तिला उपाशी ठेवलं. त्याने तुला उपाशी ठेवलं का? दिलं ना खायला? हो. मग त्यांना तू उपाशी कशी काय ठेवू शकतेस? चल आता त्यांच्यासाठी काय ते जेवण बनवूया आपण. मी नाही. नाही चल चल. नाही म्हणते. शोभाताईला जाऊन हे ताट देऊन ये आणि त्यांना सॉरी म्हण. सॉरी. काय आहे? जेवण.